नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे स्वागत. आणि आज आपण बनवत आहोत मोतीचूर लाडू. बेसनाचे अगदी झटपट होणारे बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत झाऱ्या न वापरता आपण हे मोतीचूर लाडू बनवणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहेत, कोणालाही सहज जमतील असे मोतीचूर लाडू आपण बनवूयात. आता तुम्ही पाहू शकता हे मोतीचूर लाडू खूप छान आणि ज्युशी असे होतात हलवाई स्टाईलने. आपण मोतीचूर लाडूची आज रेसिपी बघणार आहोत. खुसखुशीत असे मोतीचूर लाडूची आपण रेसिपी बघणार आहोत. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. अगदी योग्य प्रमाणात आपण मोजमाप करून आपण रेसिपी बनवूयात. रेसिपीला सुरुवात करूयात. मी 3 वाट्या असे बेसन घेतले आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 500 ग्रॅम असे बेसन घेतले आहे. ज्या वाटीने आपण बेसन घेतले आहे ना, त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत. आता मी पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी घेतले आहे. परत अजून थोडे थोडे पाणी करून असे टाकत आहे. एकदम पाणी न टाकता थोडे थोडे पाणी टाकून घेतल्यामुळे बेसन हलवून आपण ह्या बेसनामध्ये अजिबात गुठळ्या नाहीत होत आणि गुठळ्या न करता असं आपलं हे बेसनचं मिश्रण आपण तयार करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे मिश्रण योग्य प्रमाणात असे थोडे थोडे पाणी टाकत आपण हे बेसनचे मिश्रण अगदी व्यवस्थित असे तयार करून घेतले आहे, गुठळ्या न करता. उंच असं थोडासा चमचा धरून बघायचे. बेसनचे मिश्रण आपले परफेक्ट झाले आहे. 3 वाट्या बेसनसाठी मी 2.5 वाटी असं पाणी घेतले आहे. आणि आता मी पायपिंग बॅग घेतली आहे ग्लासमध्ये ठेवून आणि त्यात हे आपले मिश्रण भरायचे. अर्ध भरायचे, म्हणजे जास्त आपण जेव्हा तेलात सोडू ना तेव्हा हातावर पीठ नाही आले पाहिजे. अर्ध भरून ह्या पायपिंग बॅगची आपण घट्ट अशी गाठ बनवून घेणार आहोत. आणि छोटंसं कात्रीने मी इथं होल पाडून घेतले आहे आणि गाठ मारून घेत आहे वरती पॅक अशी. आणि आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवले आहे. तेलाचं तापमान योग्य आहे का ते पाहायचे. आणि आपली बुंदी अशी पटापट मस्त पडते. वरती पायपिंग बॅग मी धरली आहे उंचावर आणि छान अशी आपली मोतीचूर पडतायत. तुम्ही बघू शकता तेलाचे तापमान. आणि मध्यभागी पायपिंग बॅगची आपण धार लावायची, आपोआप बुंदी पडत राहते, मोतीचूर आपले पडत राहतात. आणि नंतर हे गॅस बंद करून झाऱ्यामध्ये आपली ही बुंदी काढून घ्यायची, मोतीचूर काढून घ्यायचे. अशा पद्धतीने मी गॅस चालू करून तेलाचे तापमान योग्य आहे का ते पाहून परत एकदा असंच पायपिंग बॅगवरती धरून मोतीचूर आपले पाडून घेत आहे. मोतीचूर पटापट पडतात पायपिंग बॅगने. झाऱ्या वापरायची काहीही गरज नाही. झाऱ्यानेही चांगले मोतीचूर पडतात, पण पायपिंग बॅगमुळे आपल्याला सोपी जाते. मोतीचूर तुम्ही बघू शकता सगळे अशाच पद्धतीने अर्धा किलो बेसनचे मी मिश्रण बनवून घेतले आहे आणि सगळे मोतीचूर मी पाडून घेत आहे तेलामध्ये. आणि हे बघा किती छान असे मोतीचूर आपले पडले आहेत. थोडंसं शेपूट आलंय ना बुंदीला, ते आपण मोतीचूरला ते असं थोडंसं हाताने क्रश करायचे आणि मस्त असे परफेक्ट आपले मोतीचूर तयार होतात. आणि आता यासाठी मी पाक बनवत आहे. एका पातेल्यामध्ये 2 वाट्या साखर घेतली आहे आणि 1 वाटी असं पाणी घेतलं आहे. साखर बुडेल इतपत पाणी घेतलं आहे आणि आता पाण्याला उकळी येऊ द्यायची. ज्या वाटीने आपण साखर घेतली होती ना त्याच वाटीने बेसनही घेतले होते.
एकाच वाटीने मी सगळं असं हे मोजमाप करून घेतले आहे साखरेचे आणि बेसनाचे. आणि आता 2 वाट्या साखर 1 वाटी पाणी असं करून घेतले आहे. आणि हा साखरेचा पाक अगदी योग्य प्रमाणात करून घ्यायचा आहे आपल्याला. हा मोतीचूरला एकदम परफेक्ट होतो. 3 चमचे मी दूध घातले आहे. साखरेची मळी निघून जाते, वरचा थर आपण काढून घेऊयात. मग साखरेचा पाक असा स्वच्छ दिसतो, पांढरा शुभ्र मस्त. मध्यम गॅसवर आपण हा पाक करून घेत आहोत. आणि हा पाक चिकटसर होत आला एक तारी की आपण मोतीचूर ह्यात टाकून घेणार आहोत. अर्धा किलो साखर घेतली आहे मी 500 ग्रॅम, आणि 500 ग्रॅम बेसन ही घेतले आहे वजनी प्रमाणात. आणि 3 वाट्या साखर आणि 3 वाट्या बेसन असं घेतलं आहे मी. आता हा चिकटसर आपला पाक तयार आहे, कढईमध्ये ट्रान्सफर केला आहे. आता आपण त्यात मोतीचूर टाकून घेऊयात. हे मोतीचूर टाकून घेतले की आपण बारीक गॅस करायची, गॅसची आच एकदम बारीक करायची. आणि तळापासून असे सगळे मोतीचूर आपले खालवून घ्यायचे. आता मी ह्यामध्ये फूड कलर टाकला आहे थोडासा, एक विलायची पावडर टाकली आहे 1 चमचाभर. तुम्ही जायफळ पूडही टाकू शकता. हे मोतीचूर आपले पाकामध्ये अगदी लहान आचेवर, गॅसच्या लहान आचेवर एकदम एक मोतीचूर पाकामध्ये मुरतील असे हळूहळू हळूहळू तळापासून ढवळत ढवळत हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला ही कृती करायची आहे. आता 2 मिनिट असं मी झाकून ठेवलं आहे. मिश्रण घट्ट झाले आहे. मोतीचूर आपले पाकामध्ये छान असे मुरले गेले आहेत. आणि आपण बघू शकता बुडापासून असं हलवून हलवून मोतीचूर आपले मोतीचूरने पाक एकदम आतपर्यंत शोषून घेतला आहे. जीवशी असं टेक्स्चर आले आहे त्याला. आता मी बदामचे तुकडे, पिस्त्याचे आणि काजूचे टाकले आहेत. तुम्ही चारोळीही टाकू शकता किंवा मगजबीही टाकू शकता. तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी योग्य झाले आहे लाडू वळवण्याकरता. आता मी लाडू वळवून घेत आहे. अगदी 1 मिनिटात असा लाडू वळला जात आहे. मस्त असे लाडू वळवून घेत आहे. छान लाडू वळले जातात, काहीही वेळ लागत नाही. मोतीचूर लाडू बनवायला अगदी सोपे आहे. काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या ना, बेसनचे आणि साखरेचे प्रमाण, गॅसची आच, की आपले मोतीचूर लाडू अगदी सहजपणे बनवता येतात. आणि बघा हे खुसखुशीत मोतीचूर लाडू झाले आहेत. मस्त असे टेक्स्चर लाडूला आले आहे. पाक अगदी परफेक्ट झाला आहे. अशा पद्धतीने आपले मोतीचूर लाडू तयार झाले आहेत. मस्त असे खुसखुशीत लाडू तयार झाले आहेत. लाडूची रेसिपी कशी वाटली ते सांगण्यासाठी कमेंटद्वारे मला कळवा. आणि सविताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.